ना केळीत खूप आळ्या आहेत. मी तुम्हाला दाखवते किती आहेत ह्याच्यात आळ्या. आता पूर्ण असं त्याला दिसतेत का आळ्या तुम्हाला? बघा किती आहेत. मी तर हे पहिल्यांदाच बघितले अशा एवढ्या आळ्या असतात केळीमध्ये. किती वळवळ करतात ते. बापरे. केळी खाताना लक्ष देऊन खावा. तर बघू शकता एक आपण स्वतःही लक्ष देऊन खावा आणि लहान बाळालाही लक्ष देऊन म्हणजे चारा. कारण आपण पिकेपर्यंत थांबतो की केळी पिकली की खायचं म्हणून, पण खरंच खूप घाण आहे हे केळी म्हणजे पिकल्यानंतर खायचं म्हणून. मी तर हे पहिल्यांदाच बघितले असं काहीतरी केळी ताळ्या आहेत. प्लीज तुम्ही लक्ष देऊन खावा. ह्याच्यात आहेत का बघू. हे सेम पिकलेलेच आहेत, त्याच्याच आहेत. ह्याच्यात तर कुठं दिसत नाहीत. ह्याच्यात कुठं दिसत नाहीयेत. म्हणजे आता अशा केळी झालेल्या सुद्धा खाऊ वाटत नाहीत की बापरे आळ्या आहेत ह्याच्यात म्हणून. आहेत म्हणजे निघतील काय काय. जेव्हा असं आणल्या ताजं वाटेल, हिरव्या वाटतील तेव्हाच खाऊ वाटेल आता. कारण हे असं पिकल्यासारखं म्हणून पिकल्यासारखं आपण म्हणजे पिकल म्हणून ठेवतो, पण ठेवल्यानंतर हे अशा आळ्या होतात तर खाऊ वाटणारच नाही. मला तर ह्याच्यात कुठं दिसत नाही. ह्याच्यात कुठं दिसत नाहीयेत, पण इथं तोंडापाशी वगैरे नक्कीच असतील. कारण इथं बघू शकता इथं असणार नक्की. कारण म्हणजे असं इथं नाही म्हटल्यावर इथं जिथं पिकल्यासारखं वाटेल ना तिथं नक्कीच असणार आळी. प्लीज बघून खावा आणि स्वतःही म्हणजे लक्ष ठेवून खावा. आणि असं पिकलेले तर केळी बिलकुलच खाऊ नका. हे बघून असं मला अंगावर काटाच आला आहे. इतकं घाण वाटते. आणि मग खरं सांगू का, मला केळी खूप आवडायची आणि हे असलं घाण प्रकार बघून असे केळीमध्ये आळ्या असतात ते मला खूप आश्चर्य वाटलं.